उद्घटनेच्या वेळी एखाद्या कारण तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा रक्ताचा उल्लेख काढलेला आहे. ते स्वतःला शाहू महाराजांचे वंशज समजतात आहे. राजर्षी शाहू यांना संभाजींची भूमिका पडली असती का? त्यांच्या वडिलांनाच पडली नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या विरोधात भूमिका विशालगडावरती जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजी आहे. 1100 वर्षापूर्वीच्या दर्ग्यावरचा मठ तोडला जातो. गजापूरमध्ये दरोडेखोर घुसावे तसे ते पुसतात. ते कोण होती माणसं? 100% संभाजीची नोंद. संभाजीचे म्हणजे ते आता त्यांना म्हणावं लागेल संभाजी राजे नाव, त्यांचं आडनाव वगैरे चुकीचं ठरेल. आपल्या आडून आपल्या मागून येऊन कुठेतरी आपला घात करणार आहे त्यांनी ओळखायला पाहिजे. हे काम संभाजी भिडेंनी केलं. ज्या संभाजींच्या आडनाव या संभाजी बोलले त्या संभाजी भिडेंनी काम करून टाकलं. पण तुम्ही केलंच कशाला? तुम्ही शाहूंचे वंशज आहात. या महाराष्ट्राला एक ठेवण्यासाठी ही मातीचा सुगंध हा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने येतो. माती एक ठेवावी म्हणून शाहूंचे विचार आहेत. त्या शाहूंचे वंशज आणि तुम्ही असं कृत्य करता. जातीपातीचं धर्माचं राजकारण शाहूंच्या घराण्याला शोभतं काय? आणि अशा धमक्या बिमक्यांना मी घाबरत नाही. मी आयुष्यभर हेच भोगलंय. पण विचारांपासून तसू भरी मागे जाणार नाही. तुम्ही शाहूंचे रक्ताचे वारसदार आहात. तुम्ही विचारांचा वारसदार. पण विशाळगडावरचं जे अतिक्रमण आहे ते काढण्यासंदर्भात हे सर्व आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडनं करत होते. परंतु अगोदरच विशाळगडातल्या रहिवाशांनी सुद्धा मागणी केली होती पोलिसांना की पोलीस प्रोटेक्शन देण्यात. हे पत्र आहे. हे पत्र 5 तारखेला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की काहीतरी घडेल, प्रोटेक्शन द्या. स्वतः विशाळगडाची माणसं गेलेली होती. हे पत्र 5 तारखेला हे दिल्यानंतर 12 तारखेला ते विशाळगडाच्या हद्दीत म्हणजे जे शाहूवाडी पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन आले. तिथे पण त्यांनी कंप्लेंट केली की काहीतरी घडेल. आणि 14 तारखेला हे घडलं. आणि हसन मुश्रीफ मला म्हणाले, हसन मुश्रीफ साहेब एका समोरासमोरच्या मुलाखतीत म्हणाले की आमच्यावरती प्रचंड दबाव आहे, आमच्यावरती प्रचंड दबाव आहे. मी म्हटलं सरकारवरती दबाव एवढा कोण मोठा माणूस आला की तो सरकारवरती दबाव टाकू शकतो? आता कळतंय कोण आहेत ते. नाव घेतलं त्यांनी कोणाचा दबाव? ते नाही नाव नाही घेतलं ना. आता कळतंय ना हे ज्या पद्धतीने माझ्या घरावरती धमक्या येत आहेत, मारून सोडू, घर फोडून टाकू. आव्हाड साहेब, दुसरीकडे आपण बघतोय मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये राडा एकंदरीत पाहायला मिळतोय. जाऊ द्या, ते माझं काम नाही. परंतु या विशाळगडाच्या संदर्भात कुठेतरी जातीय ताणतणाव बघा, मी सांगतो हा सुनियोजित कट होता आणि हे संभाजी राजेंना वापरत होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इथे महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा हा युतीचा प्रयत्न होता. रायगडावरची भाषणं तपासून बघा, म्हणजे त्याची लिंक तुम्हाला बरोबर लागेल विशाळगडावरती. आणि विशाळगडातनं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कसे दंगे पेटवायची त्यांची लाईन होती ही देखील समजेल. कारण का इतिहासाचा मागोवा घेता 2009 मध्ये मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये जातीय रंगील संभाजी भिडे मनोहर भिडेंनी पेटवली. त्याचा फायदा तेव्हा युतीला झालेला होता. युती पश्चिम महाराष्ट्रामध्ये साफ होईल, त्यांना एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. असा गुप्तचरांचा अहवाल दिलेला आहे सरकारला. आणि त्याच्यावरती काय करावं तर संभाजींना वापरून तिथे दंगल घडवावी, सोपा विषय होता. गजापूरला ज्या पद्धतीने घरं लुटली हे शिवभक्त आहे. अख्खे सोनं नाणं पैसे, कोणाचे पैसे लुटले तुम्ही? या काळ्या मातीतलं धान्य उगवून तुमचं पोट भरणार शेतकऱ्याचे. हे आयुष्यभर राबायचं, तुमची फुटं भरायची आणि तुम्ही त्यांचं घर लुटून देणार. अरे तुमच्यापेक्षा तर चंबळचे दरोडे बरोबर आहे. एवढे जण होते, का नाही कोणाला अटक होत? माझी पहिली मागणी आहे की तिथल्या जिल्हाधिकारी आणि तिथल्या SP ला सस्पेंड करा. माहीत असूनही त्यांनी बंदोबस्त दिला नाही. या गटात तेच चव आहे.
हा हिंदू मुस्लिम वाद सुरू असतानाच भाजपकडनं आता लव्ह जिहादचा मुद्दा देखील मांडला जातोय. त्यांच्याकडनं आता लव जिहाद काय काय वाटेल तरी लव कबाब, लव तंदुरी असं काय वाटेल ते मी आता काय नाही, आता त्यांना फक्त पेटवायचंय. उदय सामंत म्हणतात लव्ह जिहादचा कायदा लवकरच. अरे आणा, कुठलेही कायदा आहे, प्रेमाच्या मध्ये येणारे अनेक जण जन्माला आले म्हणून. परंतु यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणामध्ये प्रेमाच्या माध्यमातून संपूर्ण ती हत्या झालेली होती. त्याला कुठेतरी आता असं आहे, ज्यांनी केलं असेल त्याला फाशीवर चढवा ना, पण त्याला जाती रंग कशाला देतात? मला वाटतं भाजपच्या नेत्यांनी जास्त मुस्लिम मुलींची लग्न केली. सर्वात जास्त लग्न जे नेते त्यांनीच केली. आवडसाहेब जाती आणि याचा रंग देता कशाला? आवडसाहेब, आगामी विधानसभा बघून हा एकंदरीत विसर्ग प्रकरण एकंदरीत जिंकण्यासाठी विषय काय? हिंदू मुसलमान. राहुल गांधी यांनी तुमच्या बजेट कमिटीमध्ये एकही SC नाही, एकही ST नाही, एकही OBC नाही, एकही ख्रिश्चन नाही, एकही मुसलमान नाही. इतकं म्हटल्यावरती BJP वाले इतके चिडले की ते राहुल गांधींचीच जात काढली. तुम कोणचे जात के हो? लाज वाटायला पाहिजे. त्या घरातनं त्याच्या आजीने 47 गोळ्या खात स्वतःचं रक्त या मातीत मिसळलं. त्याच्या बापाचे तुकडे तुकडे झाले, त्याचं रक्त ह्या मातीत मिसळलं. त्याची ओळख ही माती आहे, त्याची जात ही माती आहे. ज्यांनी कोणी विचारलं ना त्यांनी तपासून बघावं त्याचं काय आहे, त्याचं काय खानदानाचं योगदान आहे या देशासाठी. ज्या घरातल्या माणसात 2-2 माणसांनी आपला प्राण गमावला या देशाच्या एकतेसाठी, त्या राहुल गांधींची मी जातीच्या का? तो शेड्यूल कास्ट बद्दल बोलतो म्हणून, तो मागासवर्गीयांबद्दल बोलतो म्हणून, तो मुसलमानांची जात भूमिका मांडतो म्हणून. ते मनुवादी आहे, ही मनुस्मृतीची अवलाद आहे सगळी. आणि म्हणून महाराष्ट्र त्यांना मनुस्मृती आणायची होती. हे नाही 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 म्हणत होते आणि बरोबर त्यांनीच कबूल केलं NCERTने की आता काय मनुस्मृती येणार नाही. 4,500 पत्र गेलेली त्यांना, ती मनुस्मृती सामील करू नका पुस्तकात. राहुल गांधीची जात ही देश म्हणजे त्याची जात आहे, ही देश त्याची जात आहे. मागील काही लोकसभेमध्ये मागील काही चर्चासत्रामधून राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर भारी पडतायत असं वाटतंय? राहुल गांधी घाबरलेलेच आहेत. राहुल गांधींचं वागणं, राहुल गांधींचं बोलणं, राहुल गांधींचं चालणं, त्यांचं सर्वसामान्यांमध्ये मिसळणं, त्यांची भाषण देण्याची पद्धती, त्यांचा आक्रमक झालेलं त्यांचं सभोवतालची इंडियाच्या अलायन्समधली सगळी तरुण पोरं, अभिषेक बॅनर्जी, गोगोई, सुप्रियाताई, एक्सलेंट टीम आहे हातात. संसदेचं जी नवीन संसद बांधली गेली, जवळपास 1200 कोटी रुपयांची संसद बांधली गेली होती आणि पहिल्याच पावसाळ्यामध्ये संपूर्ण त्या संसदेचं शहर जे आहे ते गळत आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळतं. काय सांगाल एक सेल्फिश इंटरेस्ट ठेवून जेव्हा अशा गोष्टी केल्या जातात ना, तेव्हा नेहमी त्याच्यातनं काहीतरी असं कळतं, टपकतं, काहीतरी पडतं. आता बघा राम मंदिर बांधलं, केवढा गाजावाजा, आम्ही मूर्ती इथनं आणणार, आम्ही दगड तिथनं आणणार, मग मूर्ती अशी करणार. ते आमचे श्रीराम दररोज आंघोळ करतायत पावसाळा सुरू झाल्यापासून, बरोबर त्यांच्या डोक्यावर पाणी पडतंय गळतीचं. म्हणजे कुठलं शास्त्र संगीत त्यांना करायलाच नको. आंघोळ दररोजची असते ना, आंघोळ पूजा वगैरे, वस्त्र धारण वगैरे, त्याची नॅचरल आंघोळ होते. एवढं लिकेज येतं राम मंदिरावर. 1200 कोटी रुपयाचं कारण नसताना ते संसद बांधलं. त्या संसद भवनामध्ये सेंट्रल हॉल नाही, लोक एकमेकांना भेटू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्या संसद भवनामध्ये लिकेज. एक तर आधीच व्हायरल चालू आहे, तापाची साथ चालू, सर्दीची साथ चालू, एवढे सगळी रोगराई पसरलेली असताना पावसात आमचे बिचारे करतात भिजणार. त्यांना काय साथीचे रोग झाले म्हणजे? आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय, आमचे सगळे खासदार
देशातले सगळे खासदार हे सुरक्षित राहिले पाहिजे, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही 600 रेनकोट किंवा छत्र्या या आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत. तिथला जो चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी ज्यांना हे रेनकोट देणार नाही, कारण का यांना वाटतं मागासवर्गीयांनी पावसात भिजावं, उन्हात चढावं आणि मरून जावं. त्यामुळे आज तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या खासदारांना, देशासाठी काम करतात खासदार, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, पावसात भिजता कामा नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 600 रेनकोट किंवा छत्र्या दिल्लीला लगेच रवाना करणार आहोत. अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता अध्यक्ष आहेत, त्यांनी काही खुलासे स्वतःहून केलेले आहेत. ते वेश बदलून ते दिल्लीला जात होते, अमित शहाची रात्री भेटगाठ करत होते. हे सर्व तुमच्या सोबत असताना त्यांनी हे किस्से सांगितले, तुमच्या सोबत असताना हे त्यांनी केलेलं. ते म्हणजे महाराष्ट्रातला तुम्हाला आनंद पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बहुरूपी नावाचा एक म्हणजे जातीतला हे होता, मागासवर्गीय जातीतला एक बहुरूपी नावाचा खेळ चालायचा. म्हणजे तो व्यवस्थित वेगवेगळी रूपं घेऊन यायचा, त्याला बहुरूपी म्हणायचे. एवढा मोठा कलाकार मिळाला महाराष्ट्राला बहुरूपी. त्यांचे कानटोप्या घातलेले फोटो, बाबल घातलेले फोटो ते त्यांनी काढून पण ठेवले होते. माणसाच्या चारित्र्यामध्ये सगळं रटलेलं असतं. हे किती रूप बदलू शकतात याचं उदाहरण आहे. आणि करायचं तर निधड्या छातीने करायचं ना. हे कोणाला घाबरत नाही, जे करतो ते समोर करतो. मी जे करतो केलं म्हणजे केलं. टोपी घालून, गॉगल घालून, रेनकोट घालून. महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राला एक फुसवणारा उपमुख्यमंत्री मिळवणार. माणूस म्हणून जगायचं असेल तर ताठ मानेने जगा. सत्तेसाठी इतकी लाचारी पकडून आपला देशच बदलायचा म्हणजे तुम्ही स्वतःला बदलता. त्याच्या पुढे बहुरूपी म्हणून त्यांना एखाद्या चित्रपटात चांगली ऑफर सुद्धा अशी दाढीबिडी वाढलेले फोटो बिटो नाही पाठवले. आणि ही बातमी त्यांनी एका खासदाराच्या घरी जेवत असताना त्या सगळ्या पत्रकारांना सांगितली. आणि ही बातमी अजून हायलाईट कशी नाही झाली याचे फोन पण केले. जेवढे पत्रकार त्यांचे मित्र आहेत तेवढे आमचेही मित्र आहेत. हे किती हौस की माझी बातमी लावा, ती पण ही त्यांनी चांगली विकासाची, की बाबा मी जीएसटी काउन्सिलच्या मिटिंगला गेलो नाही तर मी तिची भरपाई करेन, महाराष्ट्राला मदत करेन. मी महाराष्ट्राची क्षमा मागतो की मी दिल्लीच्या भाजप नेतृत्वाला भेटायला रात्री 1ला निघायचो, रात्री 5ला परत यायचो. ते मी केलं, पण मी दुपारी 1ला जाऊन रात्री संध्याकाळी 5ला परत नाही आलो. जेव्हा जीएसटीची बैठक असते तेव्हा मी जायचो नाही, कारण आराम करायचो थोडा, रात्री जावं लागायचं. हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मी वेशभूषा करून गेलो, त्याच्यात तुम्ही बातम्या का लावत नाही? काय बोलायचं? आणि हे महाराष्ट्राचे भावी व्यक्ती. संजय राऊतांनी या प्रकरणी म्हटलंय की अजित दोवाल यांचा पण या एकंदरीत प्रकरणात सहभाग. कोणाचाही हात असला तरी लोकशाहीमध्ये आणि कायद्यांवर आपल्या आधार कार्डावरचं नाव हे आपल्या त्या काय म्हणतात तो बोर्डिंग पासवर नसणं, तिकीट कोणाच्या नावाने निघालं याची सगळी चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या जर आधार कार्डावर अजित अनंत पवार असेल, अनंतराव म्हणजे काय असेल तेच नाव बोर्डिंग पासवर पाहिजे. दुसरं नाव छापलं कसं? ज्या एअरलाईन्सने दिलं त्या एअरलाईन्सवर पडल्या पण गुन्ह्यात. उद्या कुणी अतिरेकी कुठलंही नाव गेलं जाईल. जर अजित पवार जाऊ शकतात तर अतिरेकी जाऊ शकतात. जे तुमच्या नावाला जे शासकीय नोंदवहीत आहे त्याला काही किंमतच नाही. मी उद्या लावेल ए सतीश जे, काय कोण ओळखणार मला? कळेल कोणाला ए सतीश जे? काय मस्करी लावली काय सुरक्षेचे? सुरक्षेचे म्हणजे स्वतः गव्हर्नमेंटचे उदाहरण द्यायचं, हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. तुम्ही टिंगलटवाळी करतात काय? सत्तेची लालच आहे तुम्हाला.
की तुम्ही कायद्याचे तुकडे 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 करून टाकले. काय तर उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, काय तर काकाला ढकलून द्यायचं होतं. खोटं नाव काय हसू आलं मला ते. काय ए अनंतराव पी असं ना. तर तुम्ही पत्रकारांनी पण मला जितेंद्र वगैरे म्हणायचं नाही. जे सतीशे असा 5 वाजता मी माझं नामकरण करतोय. जे सतीशे देशांतर्गत सुरक्षेला हा धोका त्यांच्याकडनं शिकला पाहिजे नव्हता. त्यांनी क्लासेस घेतले पाहिजे. बहुरूपी कसं व्हायचं, कसं वागायचं, कसं चालायचं, चाल कशी बदलायची, सगळंच करावं लागतं नाही. सगळं करताना ते सगळं त्यांनी केलं आणि स्वतःच सांगितलं पत्रकारांना मी हे केलं आणि छापून आणा. आता आधी एकदा एकनाथ शिंदेनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे वेशभूषा करून यायचे. म्हणजे ह्यांच्याकडे वेशभूषेची स्पर्धा होती. तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो, तुम्ही चांगली करता का मी चांगली करतो. नशीब अजून आमच्या एकनाथ शिंदेने काही वेशभूषा बदलली नाही. तेवढं तरी त्यांनी मर्यादा बाळगली आहे. त्यांना वेशभूषा करता पण नाही येणार ना. दाढी आहे कुठेही ओळखले जातील. संजय राऊतांनी या सगळ्या संदर्भात दावा केला की ते अहमद पटेलला युतीत असताना देखील अहमद पटेलला ते भेटलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी मौलवीचं वेश धारण करून ते एकनाथ शिंदे अहमद पटेल यांची भेट घेतली. ते अहमद पटेलला भेटले होते 2000% खरं. पण ते मौलवींच्या वेशभूषेत भेटले होते का हे मला माहित नाही. कारण का त्यांच्या बरोबर जाणारा एक माणूस माझ्या बरोबर. कळव्या-मुंब्र्यामधले नगरसेवक कुठेतरी तुमच्याकडनं तोडले जातात आणि राष्ट्रवादी मी आधीच कळव्यातच जाहीर केलं जनता माझ्याकडून. आता नगरसेवक नाहीच आहेत. कुठे नगरसेवक? 2002 वर्षापूर्वीच नगरपालिका बरखास्त झाली. आता सगळे सर्वसामान्य नागरिक आहेत. 50 कोटीचा निधी दिलेला गेलेला आहे. सर्व 50 कोटी महाराष्ट्राच्या राजकारणात नशिबाने बघा 50 कोटीच मिळाले. 5 नगरसेवक कुठले? प्रत्येकाला 8 कोटीचा निधी दिला. सर्वात मोठा म्हणजे मला आज कॉन्ट्रॅक्टर सांगत होते की भयंकर मोठी मोठी टेंडर निघत आहेत. टेंडर काढण्यासाठी आधी ऍडव्हान्स 10 कोटी द्या. टेंडर निघाल्यानंतर 10 कोटी द्या. टेंडर अलॉट होईल तेव्हाचे आकडे ऐकाल तर महाराष्ट्राला चक्कर येईल. चक्कर. ते बसतात. ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, सांगतात हे बघा हे टेंडर 275 कोटीचं आहे. याचे 10% झाले 27 कोटी झालं. आता हे टेंडर आम्ही 1000 कोटीचं करतो. कितीचं करतो? 1000 कोटीचं करतो. म्हणजे किती झाले? 725 कोटी. जास्त 725 कोटी मधनं तुम्हाला जेवढा इन्कम टॅक्स जीएसटी तुम्हाला देऊ त्याच्यातले एक थोडे 50 कोटी तुम्हाला देईल. उर्वरित पैसे आमचे ते पण कॅशमध्ये. आणि टेंडर अलॉट झाल्या म्हणजे हा तर कर्नाटकाचा पाप झाले सगळे. ह्या पर्सेंटेज म्हणजे ह्या भ्रष्टाचाराला काही लिमिटच नाही. एक 250 कोटीचं टेंडर होतं क्रॅश बॅरियरचं. त्या मंत्र्यांनी असं बघितलं टेंडर 250 कोटीचं. तर ते समोरचे अधिकारी म्हणाले नाही तुम्हाला 75 कोटी पुरतील अशी व्यवस्था केलेली आहे. तेव्हा त्यांनी अशी फाईल भेटली त्या अधिकाऱ्याला सांगितलं जा हे जर 1000 कोटीचं करून घेऊन ये. तुम्हाला साहेब तेवढे क्रॅश बॅरियर लागणार नाही आणि पाहिजे तिथे लावा. हो सांग इथे ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि लाव क्रॅश बॅरियर. काय बोलणार? काम कोण पाहतो? त्या सगळ्याबद्दल इतके प्रत्येक दारू तुम्हाला माहिती साहेब. मला विचारलं चढत पण नाही बघितलं पण नाही. आपल्या अख्ख्या मंत्र्यात त्यांच्या पत्रकारांना माहिती कुठल्या विभागासाठी कोणाकडे जायचं. मला त्या गरीबाला त्याची काही विभागणी पण होते का? 3 पक्षांमध्ये काही विभागणी पण होते का त्याची त्या रकमेची? पर्सेंटेज
इन्कम कोण खातं, कोणाला वाटतात, किती कोणाचा अधिकार आहे ते मला काय माहीत नाही. पण मध्यंतरी मी ऐकलेले की एका पक्षाचे काही नेते वरिष्ठांकडे गेले होते ते आम्हाला वाटा मिळत आहे. तुमच्या मतदारसंघात सगळेच माझं नाव माझ्याकडे नाही. तुमच्या मतदारसंघाला खास करून अजित पवारांनी टार्गेट केलेलं आहे आणि अनेक कोटींचा निधी जो आहे तो दिला जातो. आगामी निवडणुकीच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात निवडणुका आहेत, निवडणुका जनता ठरवते. ज्यांच्या नावावरती गद्दारीचा छाप लागलेला आहे, ज्यांचा सूर्याची पिसाळ म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे, त्यांना महाराष्ट्रात किती प्रेम मिळणार आहे हे आम्ही काही वेगळं सांगायला नको. विचारा. जिस तरीके से संसद भवन का निर्माण किया गया, सिंगौर लाया गया, वहाँ प्रोपोगेट किया गया, आज वो लीक कर देगी संसद आम आदमी की प्रॉपर्टी और आदमी की प्रॉपर्टी। मुझे पहले ये बताओ, सिंगौर के ऊपर छतरी रखी है कि नहीं है? पानी में वो सिंगौर खराब हो जाएगा। पहले आपके टीवी वाले को जाके बोलो उधर ये देखने के लिए कि सिंगौर के ऊपर छतरी रखी है कि नहीं रखी है। देखो इन्होंने बनाए हुए सब राष्ट्रीय स्मारक जो इन्होंने बनाए हैं, राम मंदिर, राम दररोज नारा, श्री राम के ऊपर ही जल की धारा बह रही है, वो नैसर्गिक हो सकता है। 1200 करोड़ रुपए का पत्थर इधर से लाऊंगा, पत्थर उधर से लाऊंगा, मूर्ति का पत्थर इधर से लाऊंगा, मूर्ति का पत्थर उधर से लाऊंगा, पूरी वर्षा का अंदर आगमन हो रहा है। संसद देश का अभिमान, हमारी संसद कितनी पुरानी थी, कितनी पहले थी, वो क्या खूबसूरत थी, कभी पानी आया अंदर? इनकी संसद क्लास ही नहीं है। आज मैंने देखा एक संसद में जाने वाला संसद सदस्य अंदर छतरी लेके जा रहा था एंट्रेंस से, तो बोला ये क्या हो गया? मैंने फोन किया तो बोले यार पूरे संसद से पानी आ रहा है। तो फिर मैंने उनको बोला हमारे भाइयों को कि मैं यहाँ से 500 से 600 छतरियाँ भेजता हूँ, सब उधर के साफ सफाई करने वाले जो पिछड़े वर्ग के कर्मचारी उनको भी भेजना पड़ेगा, ये तो देने वाले नहीं पिछड़ों को कुछ। तो हमने सोच लिया है कि आगामी संसद अधिवेशन के लिए सभी सांसदों के लिए हम छतरियां भेज देंगे। मैं खुद जा रहा हूँ 5 तारीख को, तो लगता है मैं 600 छतरियां जाके संसद भवन में भेज दूंगा, ताकि हमारे जो संसद में है, चाहे विरोधी पक्ष पे हो या सत्ता पक्ष के हो, उनकी जान सुरक्षित रहनी चाहिए ना। क्योंकि अभी कोरोना का माहौल चल रहा है, फ्लू का माहौल चल रहा है, वायरल का माहौल चल रहा है, तो ये ना हो कि हमारे सांसद बीमार गिर जाए, कि उनके शरीर को कुछ अपाय हो जाए, तो उसके लिए हम उनको छाता भेजने वाले, रेनकोट भेजने वाले, ताकि वो संसद में सवाल पूछते टाइम भीगे। जिस तरह से डिबेट के वक्त राहुल गांधी ने जो ओबीसी जनगणना को लेकर सवाल उपस्थित किया, सरकार के बात ये है जवाब आता है काफी निराशाजनक है। बात ये है कि ये सरकार ओबीसी जनगणना से डरती है। भारत में पिछड़े कितने हैं ये बताने से ये सरकार डरती है। भारत पिछड़ों का है ये बताने से ये सरकार डरती है। इनको गुस्सा राहुल गांधी के ऊपर इसलिए है कि राहुल गांधी दलितों की बात करता है, राहुल गांधी पिछड़ों की बात करता है, राहुल गांधी अति पिछड़ों की बात करता है, राहुल गांधी क्रिश्चियन की बात करता है, राहुल गांधी इस देश की अकलियत मुसलमानों की बात करता है। और इसलिए उन्होंने पूछ लिया हिम्मत से कि तुम्हारी जात बताओ कौन सी है। तो मैं आज इस महाराष्ट्र से, इस बंबई से उस महान व्यक्ति को जवाब देना चाहता हूं, राहुल गांधी की जात पूछते हो, जिसके दादी ने 46 गोलियां मारकर उनका शरीर पूरा हिला दिया था, वो जमीन पर गिर गई तो पूरा ऐसा खून बह रहा था। आज भी उसकी भीगी खून की साड़ी वो रखी गई है, इस मिट्टी में वो खून शामिल है, ये मिट्टी उसके साथ है। उसके बाप का चेहरा वो बच्चा देख नहीं सका था, तब तो राहुल इतना सा था। हम तो तभी यूथ कांग्रेस में पॉलिटिकल वर्कर थे,
तब राहुल इतना सा था, बाप का चेहरा भी देख नहीं पाया वो बच्चा। इसके लिए जान दी, देश के लिए। वो खून इस मिट्टी में है। अगर आप मुझसे पूछो कि राहुल गांधी की जात क्या है, तो मैं कहूंगा ये मिट्टी उसकी पहचान है और भारत उसकी जात है। उसी को लेकर सवाल ये कि उद्धव ठाकरे ने जिस तरीके से चैलेंज, एक चुनौती दी है देवेंद्र फडणवीस को, राजनीति में या तो आप रहेंगे या मैं रहेंगे, क्या ये वही रिकॉर्डेशन है जो फडणवीस ने कहा? ऐसा है कि राजनीति में एक तो तुम रहोगे नहीं तो मैं रहूंगा, यानी एक तो सत्ता में तुम आओगे नहीं तो मैं आऊंगा। ये तो हम तो बोलते ही है, तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा, इसमें क्या है? गलत क्या हुआ? उन्होंने एक लाइन और से जोड़ी कि खासकर क्रिश्चियन और मुस्लिम हमारे साथ हैं, क्योंकि लोकसभा में जो दिखा, आने वाले समय विधानसभा की भी। देखो ऐसा है, उद्धव ठाकरे जी जब बोलते हैं तो बड़े सोच विचार के साथ बोलते हैं, और मुसलमान उनके साथ है, ये मैंने देखा है। तो अगर वो मुसलमानों का आभार मानते हैं तो इतना दुख होने का कारण क्या है? आपके नेता जिन्हा के कब्र पे जाके दुआ पढ़ के आए, प्रार्थना करके आए, ये भूल गए क्या? सर, रूरल मामले में अभी पुलिस ऑफिसर ने कहा है कि कोई कम्युनल एंगल नहीं है, बट हमने कुछ दिन पहले देखा कि बीजेपी के कुछ नेताओं ने लव जिहाद का मामला आगे लाने की कोशिश की। लोग चुनाव है, लोग जिहाद लाएंगे, वो जिहाद लाएंगे और कुछ जिहाद लाएंगे। सर, तुमचे काही पोस्टर लागले नाक्याला पाणी काही मूर्ख माणसं असतात, कार्यकर्ते मूर्ख कार्यकर्ते असतात, ते आपल्या नेत्याला कसं डुबायचं आहे याचा विचार करूनच पोस्टर लावतात। म्हणजे सर, पवारसाहेबांनी तरुणांना संधी देण्याचं ठरवलंय। अनेक ज्या विधानसभा क्षेत्र आहेत त्यांनी काही लोक तरुण नेतृत्व द्यायचे हेरूनही ठेवलेले, त्यांना विधानसभेचे तिकीट दिले जातील अशा बातम्या येत आहेत। आपली काय प्रतिक्रिया काय? माझ्या भागात तरी कोण तरुण माझं पण तिकीट कापेल असं दिसत नाही, त्याच्यामुळे मी सुरक्षित। नवीन नेतृत्व पुढच्या 20 वर्षासाठी तयार करावं ही पवार साहेबांच्या मनातली इच्छा आहे, ते पूर्ण करतील। कारण का शेवटी पवार साहेब म्हणजे राजकीय विचारांचं असा साचा आहे तो। फुले शाहू आंबेडकरी विचारांचे तरुण तयार झाले पाहिजेत। एकीकडे विकासाचा पण विचार केला पाहिजे, पण दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राचाही विचार केला पाहिजे। हीच पवार साहेबांची कायमची भूमिका आहे। म्हणून तर आमच्या लोक तयार झाले। बोलताना आम्हाला भीती वाटत नाही आमचे नेते काय म्हणतील। विशालगडावर घेतलेली भूमिका मला काही पवार साहेबांनी विचारलं नाही, तू असं का अशी का भूमिका घेतली। संभाजी महाराजांनी संभाजींनी शाहू महाराजांना न पटणारी भूमिका घेतली आणि जातीवाद आणि धर्मद्वेष वाढवला की त्यांच्यावर टीका केली। मला पवार साहेबांनी विचारलं नाही का केलं, कारण का ज्या खासदारांचे ते चिरंजीव आहेत त्या खासदारांनीच सांगितलं यांची भूमिका चुकली आहे, ते बरोबर नाही केलं, जे काय केलं बापच बरोबर। आणि कुठल्या खानदानात शाहू महाराज, राजर्षी शाहू ज्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो, ज्यांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, समता आणि बंधुत्वाचं उदाहरण घेत, त्यांच्या घरात दंगल आणि याच्यात प्लॅन असा होता की त्यांनी संभाजींना असं पुढे केलं आणि मागं त्या मनोहर भिडेला पाठवलं। ते संभाजी काही जाईस तो तिथे तोडमोड राडा होऊन मोकळं झालं। म्हणजे संभाजीचं कुठेच नाव आलं नाही, भिड्याचं नाव आलं या गरीब विचारांच्या महाराजांचं। सर, सीट शेयरिंग को खासकर कब तक, क्योंकि पिछली बार लोकसभा में खासकर सवाल ये है। अभी आया हूँ मैं राहुल गांधी की जात बताने के लिए, क्योंकि मनुस्मृति और मनुवाद
भाजपा के दिल में दिलो दिमाग में कितना भरा हुआ है ठूस ठूस के। कुछ दिन पहले 400 पार संविधान आर पार, अब संविधान बचाओ यात्रा निकाल कर रहे हैं, उसके नीचे मनुस्मृति लग छिपी हुई है, क्योंकि एनसीईआरटी ने कहा था कि प्रपोजल तो तैयार था, लेकिन इतने खत हमारे पास विरोध किया है कि हमने आखिर वो निकाल दिया। हम लोग जो बोल रहे थे झूठ नहीं बोल रहे थे, ये जो झूठा नैरेटिव बोल रहे हैं ना आजकल, ये इनका वास्तव ही नैरेटिव होता है। इनको ये झूठा नैरेटिव बोलते हैं, ये वास्तव है। मुजरा तक पहुंच गया मुसलमानों के भाषण में, मंगलसूत्र मुजरा, हम शरीयत कैंसिल कर देंगे, हम मुस्लिम पर्सनल लॉ कैंसिल कर देंगे। मुस्लिम पर्सनल लॉ का कैंसिल होना मतलब संविधान का कैंसिल होना, क्योंकि राइट टू रिलीजन इज अ फंडामेंटल राइट एंड फंडामेंटल राइट इज द बेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन। तो बिना कॉन्स्टिट्यूशन को हाथ लगाया कैसे क्या बदल सकते थे मुस्लिम पर्सनल लॉ? तो आप सर पे संविधान लगो या तो हाथ पे संविधान लगो। आपके दिल में संविधान के प्रति कितना तिरस्कार है पता चुके हैं देश में, तब क्या मुझे दिखाओ। आज सर्वोच्च न्यायालयाने SC/STच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिली आहे, मोठा दिला असं मानलं होतं। मला मी तो त्या निकालाचा अभ्यास केला, त्यामुळे ते कुठल्या पद्धतीने घ्यायचं काय आहे ते वाचून त्याच्यावर बोलावं लागेल, कारण अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, त्याच्यावरती थोडंसं। दुसरीकडे गटाच्या वतीने मशाल हे चिन्ह भलेही काल उद्धव ठाकरे सांगतात की त्याच्यावर निवडणूक करू, पण कोर्टाकडे त्यांनी प्रत्येकदा मागणी धनुष्यबाणासाठी आग्रही केलेली आहे, परत एकदा नाही केली, पण ती आधीचीच आहे, पण ती पूर्ण वारंवार त्या संदर्भात राहतात। याच्यावरती अन्याय झालेला आहे, त्यांची खरे कोर्टात ही केस तरीच निकालात निघायला पाहिजे असं म्हणू नये, पण सुप्रीम कोर्टात त्यांची केस लागायला उशीरच आहे। आमची केस आम्ही मागणं आलो पुढे गेलो, त्यांची केस मात्र अडगळीत पडली, त्यांना न्याय मिळायला हवा होता, थोडं उशीर झाला। पण मला वाटतं सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या हालचाली बघता आम्हाला पण न्याय मिळेल, तुम्ही तर पक्षचिन्ह कायम ठेवलेली पक्षचिन्हाचा प्रश्न हा एका मोठ्या परिप्रेक्षात की हा 10th शेड्यूल प्रश्न आहे, 10th शेड्यूलचा। पक्षचिन्ह लिहिणे छोट्या गोष्टी आहेत, या देशाच्या लोकशाहीमध्ये पक्षांतराने सर्व पक्ष प्रक्रिया उद्ध्वस्त होतील आणि कोणी कधीही पक्ष फोडून जर राजकारण करणार असेल तर ह्या देशाला लोकशाहीलाच धोका आहे। एक आमदार निवडून आणायचे आणि 150 आमदार विकत घ्यायचे, 150 आमदारांचे समजा 100 कोटी जरी झाले तर किती होतील? 15,000 कोटी। ते मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या 2 टेंडर मधनं काढतात सध्याचे। आता 15,000 कोटी बिटी काय वाटतच नाही, वाटले ऐकूनच काय ठीक आहे। एका दिवसात 75,000 कोटी रुपयाचे टेंडर काढतच गव्हर्नमेंट आहे। आम्ही सांगितलं कसं करतायत, 250 कोटी रुपयाचं टेंडर असेल तर बोलवतात कॉन्ट्रॅक्टरला आणि ऑफिसरला, बसतात 250 कोटी मधनं आमचे 25 कोटी ठेवा। आम्ही 250 कोटीचं टेंडर 1000 कोटीला करतो। आता ह्याच्यात 500 तुझे, बाकी उरलेले 500 आमचे, बाकी उरलेले तुझे, चला टेंडर काढून टाका। मला प्रश्न पडतो की एवढी कॅश कशी काय? कॅशलेस इकॉनॉमी तुम्ही डिमॉनिटायझेशन आणलं, मग एवढी कॅशची प्रक्रिया होते कशी? ज्या पद्धतीने बँकात पैसे वाटत होते, ज्या पद्धतीने 150 कोटी रुपये लोकसभेमध्ये वाटले गेले एकेका मतदारसंघात, एवढी कॅश येते कुठनं? सर फिलहाल हम देख रहे हैं मनसे आवड साहेब नवाब मलिक, आमदार नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत, त्यांना कायमस्वरूपी जामीन मंजूर झाला आहे वैद्यकीय। ईडीने विरोध केला। माणूस की नात्याने मला आनंद आहे,
आवड सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सूचना उद्यापासून मिशन ताईमाई हक्का सुरू करते. मुख्यमंत्री राज्यभर महिलांचे मेळावे घेत आहेत आणि त्याची सुरुवात सिल्लोडमधनं करत आहेत. याच मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सुप्रिया ताईंविषयी चुकीच्या पद्धतीने टीका केली होती. तर नक्की मिशन ताईमाई हक्काविषयी तुमची काय प्रतिक्रिया? सिल्लोडमध्ये कितीचा निर्णय माहिती आहे का? विरोधी पक्षाला लोकसभेमध्ये कितीचा निर्णय माहिती आहे? 70,000. तुम्ही टाइमाई हक्का घ्या नाही तर कुठलेही घ्या, काय 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 ज्या मीटिंग घ्यायच्या त्या तुमच्या भावना काय आहेत महाराष्ट्राबद्दल या महाराष्ट्राने ओळखलेले आहेत. महाराष्ट्राचं कसं पट्ट्याबोळ करून टाकलं आहे हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. मी तुमच्या ज्या राजकीय तुमच्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित पार पाडत नाही. तुमचे मंत्री ज्या मिटिंगला पाहिजे जायला पाहिजे त्या मिटिंगलाच जात नाही. तुमचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलच्या मिटिंगला एकदाही गेलेले नाही. हे काही शोभनीय? हा सिल्लोडचा आमदार हा काय बोलला एका महिलेबद्दल? त्याच्यासाठी खरं तर त्याला पहिलं ताईमाई हक्का सुरू करण्याच्या आधी त्याच्याकडनं माफी मागून घ्या की बाबा परत मी असं माझ्या महिलांबद्दल बोलणार नाही, असे अनुद्गार काढणार नाही. राज्याच्या महसूल विभागाने गेले 2 दिवस झाले पुण्याची विभागीय चौकशी लावलेली आहे आणि चौकशी गेले 2 दिवस झाले तिथं काम सुरू आहे पुण्यामध्ये. कसं बघता तुम्ही याच्याकडे? कारण मोठा घोटाळा झाला असेल तो विखेच्या कानावर गेला असेल. विखे साहेबांनी लावली असेल चौकशी. स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ प्रतिमेचे आहेत विखे. त्यामुळे स्वच्छ कारभारावर चालणारे विखेंनी तर तिथे बळकट कारभार असेल पुण्यात तर तो स्वच्छ करायला घेतला असेल. स्तुती आहे की टोला आहे? स्तुती आहे की टोला आहे? तुम्हाला काय वाटतं? टोला वाटतं. मी गड्याला टोला लावतो, माझं थोडी जमीन आहे पुण्यात. कंगना रनौतनी राहुल गांधींवर आरोप केला की विकास घेतात राहुल गांधी. कंगना रनौत राहुल गांधींवर थेट एवढा मोठ्या एरोपीवर ड्रग्सचे आरोप होणे आता कोणी करू शकतं ना ती पद्धतीने काय होतं. असंच तर आहे या देशाचं दुर्दैव हेच ना की कंगना राणावत खासदार म्हणते. ड्रग्स घेते काय विषय आहे का लोकसभेचा? ड्रग्स घेणारा माणूस 3600 किलोमीटर चालू शकतो का? आणि ड्रग्सची मुंबई मागची नाही आहे. त्यांच्याबद्दलच तर म्हणजे राहुल गांधी हा व्यसनाधीनच आहे. अरे जो माणूस 10 किलोमीटर घुमू शकतो एका ह्याच्यात, समुद्रात उडी मारू शकतो, धावू शकतो. मी त्यांच्याकडून चाललो आहे, त्यांच्या चालण्याच्या वेगाला मी 1 तास मॅच नाही करू शकतो. 1 तास म्हणजे नाही बाबा आपले कोणी. त्याच्यानंतर ते म्हणजे भारत यात्रेच्या वेळेस ते पहिले सकाळी उठायचे, त्याच्यानंतर त्यांचे 100-200 काही सूर्य नमस्कार आहेत ते मारायचे, नाश्ता करायचे. बरोबर 5 माणसं असले तरी चालतील, चालायला निघायचे भारत जोडोमध्ये. रात्री जायचे, रात्री जवळजवळ 30-40 किलोमीटर सायकल चालवायचे. मनात आलं बोलली तर काय तिला सांग तुझं घर ते संसद भवन एवढं चालून दाखव. डोंट टेक इट सिरियसली. सगळं गांभीर्याने घ्यायचं काय. थँक्यू.